18 में आपका स्वागत है। सभी आइए दिखाते हैं आज की इस खबर को। शाहपुर में आरएस दामनिया इंग्लिश मीडियम स्कूल के प्रकरण में शाहपुर के स्कूल ट्रस्टी प्रिंसिपल सहित 8 लोगों के खिलाफ पोस्को लगाकर मामला दर्ज किया है। स्कूल के प्रिंसिपल और महिला सिपाही गिरफ्तार। बता दें कि शाहपुर स्थित एक आरएस इंग्लिश मीडियम स्कूल के सोमवार को एक निंदनीय और शर्मनाक घटना सामने आई। सोमवार को स्कूल के बाथरूम में खून के कुछ धब्बे पाए गए। इस पर प्रशासन और आशंका जताई। यहाँ धब्बे छात्रा की मासिक धर्म परीक्षण पीरियड के कारण हो सकते हैं, लेकिन इसकी पुष्टि के नाम पर स्कूल प्रशासन ने बेहद आपत्तिजनक कदम उठाते हुए कक्षा 8वीं-10वीं तक की छात्राओं को एक एक करके बाथरूम में ले जाकर उनके कपड़े उतरवाए और पूछताछ की। छात्राओं ने इस अपमानजनक व्यवहार की जानकारी अपने माता पिता को दी, जिसके बाद गुस्सा फूट पड़ा पालकों में और सुबह से ही पालकों ने पुलिस थाने के रास्ते पर बैठकर आंदोलन शुरू कर दिया। शाहपुर स्टेशन के बाहर नाराज परिजनों ने धरने पर बैठकर उनकी मांगनी की कि ट्रस्ट को फौरन गिरफ्तार किया जाए, प्रिंसिपल को निलंबित किया जाए। ऐलान करने वाले इसकी जानकारी डीवाईएसपी जगदीश शिंदे ने क्या कहा, आइए देखते हैं इसका बारे। 9वी ते 10वीच्या पोरींना जे आहे ते सगळं कळतं, पण 5वी-6वीच्या पोरींना काय कळतं? काहीच नाही करत। त्यांच्याबरोबर असं झालं आहे तर त्यांना म्हणजे एकदम रडू आलं आहे त्यांना शाळेत घरी जाऊन। ते पोरी जे आहेत माझी मुलगी आहे ती 10वीला आहे, ती घरी येऊन अर्धा तास रडली। नंतर तिने बेडरूमचा दरवाजा उघडला आणि बोलते मम्मी आमच्याबरोबर खूप घाणेरडं झालं आहे शाळेत काहीतरी। मी तिला विचारलं काय झालं आहे ते सांग मला स्पष्ट। ती बोलते काय गरज नाही, तू शाळेत येऊ नको। ती एकदम घाबरली आणि मला पण शाळेत पाठवायची गरज नाही। तर आम्ही सगळ्यांनी पॅरेंट्सला फोन लावला, त्यांना विचारलं का शाळेत काय काय झालेलं आहे असं। तर ते आम्हाला बोलले का तुम्ही शाळेत या, आम्ही पण चाललो आहे शाळेत। आणि मग शाळेत तिथे जे आम्ही इथे येऊन बघितलं तर ती नकारच देते का मी असं केलेलं काही नाही आहे। आणि आमच्या पोरी का मग खोटं बोलत आहेत का? 10वीच्या आणि 9वीच्या पोरींना सगळं कळतं आहे का हे काय आहे काय नाही आहे। आता आम्ही पडद्यामध्ये राहतो, ती स्कार्फचं पण अलाउड करत नाही। दुसऱ्या टीचरांना तिने स्कार्फचं अलाउड केलेलं आहे। आमच्या पोरीने तिच्याशी स्पष्ट विचारलं, आम्ही परमिशन घेतली का आम्हाला स्कार्फ अलाउड करा तुम्ही शाळेत। ती स्पष्ट तिने नकार दिला आम्हाला। तर ती बोलते का नाही स्कूलमध्ये स्कार्फ चालत नाही। तशी आमची पोरी जीन्स घालून आणि जॅकेट वगैरे घालून ती येते स्कूलमध्ये, पण ही काय पद्धत नव्हती तिची। ती एकदम रूट केलं आहे तिने आमच्या पोरांबरोबर। एक सेकंद आरएस दामनियामध्ये काल एक अत्यंत घृणास्पद घटना घडलेली आहे। बाथरूममध्ये येऊन मुलींना कपडे काढून त्यांना चेक करण्यात आलेलं आहे। तर ही अत्यंत घृणास्पद जी घटना घडलेली आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही आज इथे जमलेलो आहोत। आणि प्रिन्सिपलांनी ही ऑर्डर दिल्यामुळे मावशांनी ते काम केलेलं आहे आणि हे चुकीचं आहे, म्हणून आम्ही पॅरेंट्स सगळे एकत्र येऊन आज त्याच्याबद्दल निषेध करत आहोत। आणि ही घटना पुन्हा घडू नये आणि आमच्या मुलींना ह्या गोष्टीचा त्रास होऊ नये पुन्हा यासाठी आम्ही हा निषेध केला। आणि आम्हाला ह्या प्रिन्सिपल या नकोच आहेत आणि ही पहिली वेळ नाही आहे, खूप वेळ ह्या गोष्टी घडलेल्या आहेत। आणि चुकीच्या ॲक्शन स्वतःहून डिसाईड करून ह्या प्रिन्सिपल घेतात, हे खूप चुकीचं आहे। आणि आम्ही आमच्या मुलींना यांच्या भरोशावरती यांच्या भरोशावरती एक शाळेमध्ये सेफ्टी म्हणून आम्ही कसं काय समजायचं, एक सेफ्टी आम्हाला आमच्या मुलींसाठी हवी आहे। काल दुपारी 12 ते 1च्या दरम्यान दामनिया स्कूल शहापूर येथे एक अनुचित प्रकार घडला। काल शाळेमध्ये पाणी नव्हतं आणि काल कोणीतरी मुली वॉशरूमला गेल्या, तर कोणत्या तरी मुलींचे पिरियड्स आले होते, तर चुकून हात तिथे भिंतीला लागले आणि हे तिथल्या मावशी लोकांनी मॅडमला सांगितलं। मॅडमनी ते लगेच चेक केलं, फोटो काढला आणि सगळ्या शाळेतल्या सगळ्या मुलींना जवळजवळ 600 मुली इथे शिकतात, तर 600 मुलींना इथे बोलवलं आणि प्रोजेक्टरवर ते सगळं फोटो काढून दाखवलं की हे कोणी केलं सांगा। आणि मुलींना आणताना अक्षरशः खेचून शाळेतनं वर्गातनं हॉलमध्ये घेऊन आल्या। असं केल्यानंतर प्रत्येक मुलीनंतर मग त्या मावशी लोकांना सांगितलं की या सगळ्या मुलींच्या पॅन्ट चेक करा। मग त्या सगळ्या मुलींच्या पॅन्ट चेक करण्यात आल्या हॉलमध्येच। ज्या मुलींना काही कळत नाही त्यांना काही कळलंच नाही काय झालं आहे, पण ज्या मुलींना कळत होतं त्याच्यातल्या 10 मुलींचा पिरियड आलेला होता,
आणि मॅडम त्यांना खूप हॅरॅस करायला लागल्या. त्याच्यामुळे त्या इतक्या सगळ्या घाबरल्या की त्यांच्या अक्षरशः अवसान गेले आणि हे अमानवीय कृत्य करून थांबल्या नाही. तर म्हणे आता मी असं करीन तसं करीन, त्यांना धमक्या द्यायला लागल्या मॅडम. त्यांच्याबरोबर 4-5 टीचरही होत्या. आणि हे सगळं झाल्यानंतर मुली घरी गेल्या आणि घरात गेल्यानंतर त्या रडायला लागल्या. त्यांनी धास्ती घेतली की मॅडम आता खरंच काहीतरी आपल्यावर करतील. आणि त्याचा परिणाम असा आला की सगळ्या मुली शाळेमध्ये यायला नकार द्यायला लागल्या आणि इतका गोंधळ झाला शाळेमध्ये. पॅरेंट्स विचारायला आले, काही कालच जाब विचारायला आले. आजही 9 तारखेला सगळे पॅरेंट्स इथे जाब विचारायला, परंतु मॅडमच्या चेहऱ्यावर एक अपराधाची भावनासुद्धा नाही. आणि हे कृत्य इतकं, मी आता तुम्हाला हे थोडक्यात सांगितलं, हे कृत्य इतक्या घाणेरड्या रीतीने केलं की त्याचं वर्णनही होत नाही. हे असं अमानवीय कृत्य आहे लहान मुलींसोबत करणं. काही मुलींना ते काय असतं हेही माहीत नाही. आणि अशा वेळात त्यांच्या बालमनावर काय परिणाम झाला आहे हे बघायलाही मॅडम तयार नाहीत. याचं खूप वाईट आहे. मी इथे मागणी करते त्यांच्यावर पोक्सोचा गुन्हा दाखल व्हावा, कारण की लहान मुलींना त्यांनी हॅरॅस केलेला आहे आणि त्यांना इथून सस्पेंड करण्यात आलं. कारण की मॅडमची इथे खूप मनमानी चालते. अगदी इथले प्रत्येक व्यक्ती सांगतो की मॅडम इथे खूप मनमानी करत असतात. खूप फी घेतली जाते, पण त्याप्रमाणे इथे कुठलीही सुविधा दिली जात नाही. सर क्या बोलेंगे, अभी जो का स्कूल में कुछ हुआ था दमानिया स्कूल में, उसके बारे में आपके यहाँ पे जो एफआईआर दाखिल हुए, क्या एफआईआर दाखिल किया? कल जो स्कूल में जो हादसा हुआ उसके बारे में जैसे आज हम लोगों को पुलिस को इन्फॉर्मेशन मिली, पुलिस वहाँ पे तुरंत पहुँची आज और वहाँ पे पोक्सो एक्ट के अंतर्गत उन लोगों पे ऑफेंस रजिस्टर किया हुआ है. इसमें जो प्रिंसिपल थी स्कूल की उसको स्कूल ने टर्मिनेट किया हुआ है. हमने उस प्रिंसिपल को अभी अरेस्ट किया हुआ है. प्रिंसिपल है और प्रिंसिपल के साथ साथ और सात लोग हैं. प्रिंसिपल के साथ साथ पूरे 8 लोगों के ऊपर इसमें एफआईआर दाखिल हुआ है. 2 लोगों को अरेस्ट किया हुआ है, बाकी लोगों को अरेस्ट करने का हमारा काम चालू है. सर परिजनों को क्या है, अभी संतुष्ट है? परिजन जो भी है, जो पेरेंट्स थे और जो भी लोकल जो सामाजिक कार्यकर्ता थे वो सब पुलिस की कार्रवाई से संतुष्ट है, क्योंकि पुलिस ने वहाँ पे क्विक रिस्पांस दिया और क्विक उसमें ऑफेंस रजिस्टर किया.